आज 22 जुलै. महाराष्ट्राच्या मनात दादा म्हणून घर करणाऱ्या अजित पवार यांची आज जयंती. निर्णय क्षमता, कामाचा धडाका, जनतेशी असलेली नाळ आणि कुटुंबाप्रती असलेली बांधिलकी यामुळे अजितदादा केवळ नेते राहिले नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांच्या भावविश्वाचा ते भाग बनले होते. अशाच लाडक्या दादांच्या आठवणीत सगळेच भावुक झालेत. त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. स्वप्न. अजित दादा महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं एक सुरेख स्वप्न. राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी लाडका नेता, राज्यातील नागरिकांसाठी एक हक्काचा माणूस, फडणवीस शिंदेंचा एक सच्चा दोस्त आणि पवार कुटुंबासाठी कडक, कठोर पण तितकेच हळवे अजितदादा. अशा सर्वांच्याच लाडक्या दादांची आज जयंती. 28 जानेवारीला बारामतीत विमान अपघातात दादा गेले आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. दादा जाऊन 6 महिने लोटले, पण राष्ट्रवादीतील एकही असा नेता किंवा कार्यकर्ता नाही ज्याला दादांची आठवण येत नाही. अजितदादांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या 2 मुलांसह दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी सुनेत्रा पवारांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. दादा, एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदानं, उत्साहानं आणि अभिमानानं साजरा केला. घर, कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा. पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जात आहे. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा. आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघताय. डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीयेत. दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिक दृष्ट्या नसाल, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील. माझ्या आयुष्यातल्या साथीदाराला तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवारांच्या आठवणीत एक पोस्ट केली आहे. तुझ्या जन्मदिनाला जयंती म्हणण्याची हिंमत होत नाही. मोठा भाऊ म्हणून तू नेहमीच मायेची सावली धरली. ती सावली आज राहिली नाही याचं दुःख कायम राहणार आहे. तुझी उणीव महाराष्ट्राला तसंच आपल्या संपूर्ण कुटुंबाला कायम भासत राहील. दादा, तुझी प्रत्येक आठवण मनात कायम जिवंत आहे. जणू तू अजूनही आपल्या अवतीभोवती असल्यासारखं वाटतं. मिस यू दादा. दादांचा लाडका पुतण्या म्हणजे आमदार रोहित पवार. रोहित पवार यांनीही एक पोस्ट करत अजितदादा नसण्याची उणीव आज पदोपदी जाणवत असल्याचं म्हटलंय. तुमचं अस्तित्व आमच्यासाठी चिरकाल कायम राहील. कागदावर आज तुमची जयंती असली तरी आमच्यासाठी तुमचा वाढदिवसच असल्याचं म्हणत रोहित पवारांनी दादांना हॅपी बर्थडे म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सच्च्या मित्राला जयंतीदिनी अभिवादन केलंय. एक व्हिडिओ पोस्ट करत फडणवीसांनी दादांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दादांच्या आठवणींना उजाळा दिलाय. एक पोस्ट करत दादांच्या स्मृतींचा सुगंध सदैव दरवळत राहील असं शिंदेंनी म्हटलंय. कार्यकर्ते कसे सांभाळावेत, वक्तशीर कसं असावं, दिवसातला प्रत्येक क्षण कामात कसा घालवावा आणि त्याचवेळी प्रशासनावरही पकड ठेवावी, अशा अनेक बाबींचा धडा अजित पवार यांनी घालून दिलाय. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकारातील समस्यांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. आम्ही एकत्रितरित्या महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक प्रगतीची स्वप्न पाहिली होती, परंतु काळानं त्यांच्यावर अचानक घाला घातला. दादांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. मंत्री छगन भुजबळ यांनीही दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मागच्या वर्षी वाढदिवस केला आणि यावेळी जयंती करावी लागतेय हे दुःखद असल्याचं भुजबळ म्हणाले. तर दादा आज नाहीत याच्या प्रचंड वेदना होत असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलंय. खरं म्हणजे तुम्ही स्वतः म्हणालात आता की मागच्या वेळेला आपण वाढदिवस साजरा केला, यावेळेला जयंती साजरी करावी लागते. खरोखर अतिशय दुःखदायक आहे. कारण ध्यानीमणी नसताना सुद्धा अचानक अजितदादा आपल्यातून गेले. त्यांना आता स्वर्गीय
अजितदादा म्हणणं सुद्धा अतिशय जीवावर येते. खरं आहे, आदल्या दिवशी पूर्णपणे आमच्याबरोबर असलेले दादा दुसऱ्या 8 तासामध्ये आमच्याबरोबर नाहीत, ही कल्पना सुद्धा करणं अतिशय कठीण आहे. दादांनी त्यांच्या प्रखर क्रीडा क्षेत्राच्या इच्छाशक्तीतून अशापैकी सायकलिंगची आंतरराष्ट्रीय स्तराची स्पर्धा आयोजित करण्यासाठीच पुढाकार घेतला होता. मला या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने किमान 3 ते 4 वेळेला उपस्थित राहण्याचं सद्भाग्य माझ्या आयुष्यामध्ये मला मिळालं. पण आज दादांशिवाय या सायकल स्पर्धेचं उद्घाटन करताना मनामध्ये प्रचंड वेदनाही आहेत. प्रचंड प्रमाणाच्या 40 वर्षाच्या सहवासाचे अनेक क्षण आठवत आहेत. अजितदादांचे निकटवर्ती राहिलेले माणिकराव कोकाटे दादांच्या आठवणीत भावूक झाले होते. आम्ही अजूनही या दुःखातून बाहेर पडलेलो नाही, असं माणिकराव म्हणाले. दादा गेल्यामुळे दादांच्यामुळे एकदम अचानक अपघाती निधन होणं आणि अचानक दादा आपल्यातून निघून जाणं आणि होत्याचं नव्हतं होणं, हे आजही आमच्या बुद्धीला पटत नाही. आजही आम्ही तुम्ही जर बघितलं तर माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी सूचना दिल्या आहेत की स्वर्गीय शब्द कुठे येता कामा नये. ज्या ठिकाणी आपले पोस्टर्स असतील किंवा दादांचा फोटो असेल त्या ठिकाणी लोकनेते अजितदादा पवार या संदर्भातनंच मेन्शन करावं, अशा प्रकारच्या सूचना मी माझ्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत. मला जे लोक भेटतील त्यांना मी सांगितलं की आम्हाला पटतच नाही की दादा आमच्यामध्ये नाही आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना अजितदादांनी केवळ राजकारण केलं नाही तर माणसं जोडली. शेतकरी, सहकारी संस्था, उद्योग, शिक्षण, ग्रामीण विकास, सिंचन, पायाभूत सुविधा अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. राजकारणात अनेक नेते येतात, पदं मिळवतात, सत्ता अनुभवतात, पण काही मोजकीच व्यक्तिमत्व अशी असतात जी लोकांच्या मनात कायमची घर करून राहतात. अजित पवार हे त्यापैकीच एक. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.